तर राम विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. ओके, कारण की या व्हिडिओमध्ये जे ते तुम्ही एक पण पार्ट स्किप नको करू, कारण की डायरेक्टली स्कॉलरशिप रिलेटेड हा इन्फॉर्मेशन आहे. ओके, तर तुमची जी पण स्कॉलरशिप असेल स्पेशली ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर EWS असेल, SC असेल, ST असेल किंवा VJ असेल, NT असेल, सर्व विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओपनवाले हा व्हिडिओला स्किप करू शकता, कारण की अशी पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. पण जर तुमची इन्कम 8 लाखपेक्षा कमी असेल तर नक्की तुम्ही पण हा व्हिडिओ बघा. EBC थ्रू तुम्हाला पण स्कॉलरशिपची संधी आहेच ना विद्यार्थी मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतो की काय करायला हवं. ओके, आणि केव्हापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करावा लागतो आणि कशी प्रोसेस असते. तर विद्यार्थी मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तुम्ही फक्त एक काम करा, तुमची जी पण कॉलेज वगैरे असेल ना, जेव्हा पण तुमचं ॲडमिशन वगैरे होईल त्यानंतर जे ते कॉलेजवाले स्वतःच तुमचे व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा त्यांचा टेलिग्राम ग्रुप असेल, कोणताही त्यांचा हँडल असेल सोशल मीडिया, त्याच्यावर तुम्हाला अपडेट करून देतील की या दिवशी तुम्हाला फॉर्म फिल करायचा. आता काही कॉलेजेस अपडेट नाही करत, तर तुमच्या मनात भीती असते की दादा ही प्रोसेस जर आमच्याकडनं मिस होऊन गेली तर केव्हापर्यंत आम्ही जे केलं पाहिजे किंवा आम्ही जे ते कॉलेजला रेग्युलरली जाणार नाही आहे, आमचा प्लॅन थोडे वेगळे. ओके, तर अशा विद्यार्थ्यांना मी सूचना देतो की विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती की आता तुमची कॉलेजची ॲडमिशन लवकरच स्टार्ट होणार आहे, तर ऑगस्टच्या एंडपर्यंत किंवा सप्टेंबरच्या स्टार्टपर्यंत जरी तुमचे कॉलेज उघडले ना, तर सप्टेंबरच्या मिडपर्यंत हा स्कॉलरशिपचा फॉर्म तुमच्यापर्यंत येऊन जाईल. ओके, सप्टेंबर जास्तीत जास्त झालं तर ऑक्टोबरपर्यंत, तर ऑक्टोबरपर्यंत तर आरामात हा फॉर्म येऊन जाईल. तुम्हाला सिंपल प्रोसेस राहते, जे पण डॉक्युमेंट्स असतात फक्त एक काम करायचे, तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे असेल ते बँक अकाउंटसोबत लिंक करायचं. ओके, बँक सीडिंग पण आपण ज्याला बोलतो, तर तुमचं जर बँक सीडिंग असेल आधार, ओके, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर लिंक असेल ना किंवा बँक अकाउंट जर लिंक असेल तर नक्कीच तुमची प्रोसेस जी आहे ते इझी होऊन जाईल. ओके, तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत तर लिंक पाहिजेच. ओके, सोबत मोबाईल नंबर पण लिंक पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनी एवढे स्टेप जे ते तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर जर तुमचं नॅशनलाइज बँकमध्ये जर असेल ना खातं वगैरे किंवा बँक अकाउंट, तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप थोडी लवकर येईल. आणि प्रायव्हेट बँकमध्ये जरी असेल तरी तुमचं येऊन जाईल, पण मोस्ट ऑफ दी प्रिफर करा की तुमचं एक नॅशनलाइज बँकमध्ये पाहिजे. आता तुम्ही बोलाल की नॅशनलाइज बँक म्हणजे काय दादा, कोणत्या बँकेमध्ये आमचं नेमकं पाहिजे, तर SBI मध्ये असेल तरीही चालेल, त्याच्यानंतर HDFC असेल तरीही चालेल, जरी ती प्रायव्हेट बँक आहे तरी नंतर जे ते युनियन बँकमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता, कोणतंही बँक अकाउंट चालेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, फक्त प्रिफर करा नॅशनलाइज बँक अकाउंट तुमचं पाहिजे. ओके, आणि जर काही अजून असेल तर मग तुमची अपडेट वगैरे मी तशी कळवतोच. फक्त जे स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे फिल करायचा आणि नीट फॉर्म फिल करायचा आहे. एकही चुकी राहील तर तुमचा फॉर्म परत एकदा रिव्हर्ट होतो. आणि काही वेळेस जर तुम्ही नीट भरलाच नाही किंवा फॉर्मच नाही भरला तर तुम्हाला पूर्ण कॉलेजची फीस भरावी लागते. ओके, तर तेवढी गोष्ट जे ते लक्षात घ्या आणि पुढची स्टेप तुम्ही कव्हर करा. ओके, तर आय थिंक की सगळी इन्फॉर्मेशन मी कव्हर केली. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आमच्या चॅनलद्वारे पाहिजे असतील तर. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.